विद्यार्थ्यांचा पोषण आहार सकस आणि दर्जेदार हवा. तुकाराम मुंढेंनी आता शाळांकडे मोर्चा वळवला. गेल्या 2 महिन्यांपासून अन्न आणि औषध प्रशासनाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता शाळा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे मोर्चा वळवला आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये मिळणारा मध्यान्ह आहार, वसतिगृह आणि कॅन्टीनमधील आहार पूर्णपणे सुरक्षित, सकस आणि न्यूट्रिशनयुक्त असावा, यासाठी सेव्ह फूड फॉर एव्हरी चाइल्ड इन महाराष्ट्र ही मोहीम लागू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पत्रकार परिषदेत माहिती देताना तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं की राज्यातील 1 लाखाहून अधिक शाळांमध्ये 2 कोटीहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि चांगल्या गुणवत्तेचा आहार मिळवणं ही त्यांचा हक्क आहे. आणि या नवीन धोरणानुसार महाराष्ट्रातील कोणत्याही बोर्डाची शाळा असो, सर्व शाळांना हे नियम लागू राहतील. शाळांमधील कॅन्टीन, मध्यान्ह आहार पुरवठादार, वसतिगृहातील मेस, अंगणवाडी ते 12वीपर्यंतच्या शाळांना अन्न पुरवठा करणाऱ्या संस्थांकडे FSSAIचा वैध परवाना असणे आता अनिवार्य करण्यात आलेलं आहे. FSSAI परवाना घेत असलेल्या पुरवठादारांकडून अन्न घेता येईल. महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी कारवाई चालू आहे आणि आपण जे ध्येय ठेवलेलं आहे सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र, याच्यामध्ये याच सिरीजचा पुढचा पार्ट म्हणून आणि अत्यंत महत्त्वाचा पार्ट म्हणून आपण काल एक ऑर्डर इश्यू केलेली आहे, ज्याच्यामुळं सेफ फूड आणि सेफ महाराष्ट्र होण्यामध्ये हे पुढचं पाऊल ठरेल. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1,08,000 शाळा आहेत आणि जवळजवळ 2 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेमध्ये जातात आणि शाळेमध्ये कोणत्या प्रकारचं अन्न द्यावं, कशा पद्धतीनं द्यावं, याचे काही नियम ठरलेले आहेत. त्याला आपण जे नियम म्हणतो ते स्कूल फूड किंवा सेफ फूडच्या बाबतीत जे आहेत आणि न्यूट्रिशनल स्टँडर्ड्स स्कूलमधले जे असतात त्या पद्धतीनं इम्प्लिमेंट करणं हे अपेक्षित आहे. तर हे जे रूल्स आहेत हे 2020 मध्ये हे रूल्स आले. त्याला आपण म्हणतो सेफ फूड बॅलन्स डाएट्स अँड बॅलन्स डाएट फॉर चिल्ड्रन इन स्कूल रेग्युलेशन 2020. हे 2020 मध्ये आले आणि 2021 पासून याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे. तसं असतानाही बऱ्याच बाबतीत त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहे, क्लॅरिटी काही लोकांना नाही आहे. विशेषवरून कोणत्या विभागानं कोणतं काम करायचं याची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे, मुख्याध्यापकांनी काय करायचं, पेरेंट्सनी काय करायचं, तिथल्या फूड बिझनेस ऑपरेटरनी काय करायचं, FDAनी काय करायचं, याच्याबद्दलही क्लॅरिटी बऱ्याच अंशी नाही आहे. आणि म्हणून काल आपण याच्याबद्दलची सेफ फूड फॉर एव्हरी स्कूल चाइल्ड इन महाराष्ट्र स्टेट वाईज कंप्लायन्स ऑर्डर डेटेड 27 जुलै 2026 रोजी आपण इश्यू केलेले आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन इथून पुढे खूप मोठ्या प्रमाणावर स्ट्रिक्टली होईल. त्याचा परिणाम महाराष्ट्रामधल्या जवळजवळ प्रत्येक कुटुंबावरती आणि कुटुंबामधल्या मुलावरती होणार आहे. कारण मुलांना जर आपण व्यवस्थितपणे फूड दिलं, बॅलन्स डाएट दिलं, न्यूट्रिशन दिलं आणि ते जर आपण इम्प्लिमेंट करू शकलो तर सेफ फूडमधलं सर्वात मोठं पाऊल हे ठरणार आहे, ज्याच्या अनुषंगाने त्याचे कल्चर, आपण ज्याला म्हणजे संस्कृती, फूड संस्कृती, ती इम्प्लिमेंट होईल, ती तयार होईल आणि पर्यायानं आपलं हेल्दी चाइल्ड, हेल्दी ह्युमन बीइंग, त्याच्यातून त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.